तर चंद्रकांत येतात गोलंदाजी मार्गावर महाराष्ट्र पोलीस दलात सेवेला देखील आहेत। आज पुण्यातील दोन युवा समालोचक, एका बाजूला सुमितजी सोनवणे, दुसऱ्या बाजूला उत्तम सावंत यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल। परंतु जसा सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होईल, एका बाजूला भोसरीचा संघ असणार आहे, ज्याच भोसरी नगरीचे भोसरी मतदारसंघाचे आमदार म्हणून महेशदादा लांडगे ओळखले जातात, त्याच भोसरीचा संघ पाहायला मिळतोय। पुण्याच्या जरूर बाजूला असणारं हे उपनगर MIDC साठी औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं, महाराष्ट्राच्या पटलावर आहे। आणि या भोसरीच्या संघाने मात्र या संघाला या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल केलं। तर स्ट्राईकवर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव शाहिद शेख, ज्याने नुकतीच देहूची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजची स्पर्धा घेत असताना गाजवली होती, तोच शाहिद। हिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये। मंगलदास बांदल स्पोर्ट्स फाउंडेशन बेल्ला, अर्थातच विनर स्पोर्ट देखील आपण म्हणू शकतो, कारण या संघाने मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत। सुप्रीमो चषक 3 वेळा मानाची या संघाने जिंकलेली आहे। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्याचबरोबरीने मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने ज्या संघाला आपण जिंकताना पाहतो, तो संघ आपण या ठिकाणी जरूर पाहतोय। शाहिद या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा राजा या खेळाडूला काय म्हटलं जातं त्याचं उत्तर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर देतोय। कव्हरच्या दिशेने मारलेला एक अप्रतिम लाजबाब षटकार, साधा धन्यवाद। कव्हरला षटकार मारण्याची क्षमता असणारा हा शाहिद आहे। अंबिवली गावातील आणि कल्याण परिसरातील असणारा हा खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामध्ये अंबिवली गावाचं नाव सध्याच्या घडीला जो झळकावतोय, तोच फलंदाज शाहिद। चंदू गोलंदाजीसाठी आता पहा, आता मात्र समोरच्या दिशेने सरळ बॅटने अप्रतिम लाजबाब षटकार, पुन्हा एकदा शाहिदच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार। तर पहा, क्रिकेट म्हणजे केवळ ताकद नाही, टायमिंग टेक्निक म्हणजे देखील क्रिकेट, आणि ते पहा दोन्ही या चेंडूवर पाहायला मिळालं, टेक्निक आणि टायमिंगचा वापर केला गेला। आणि आता मात्र या चेंडूला जबरदस्त फटका खेळला जातोय डी पॉइंटच्या दिशेने, चेंडू मार्गस्थ होतोय 4 धावांसाठी। शाहिद मात्र आग ओकताना पाहायला मिळतोय, आणखीन एक चौकार। तर भोसरी संघाचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत, त्यांच्याकडे देखील प्रचंड क्षमता आहे। आतापर्यंत ते बहारदार कामगिरी करतायत सर। शाहिद पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय, या चेंडूला भिरकावून देतोय। आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्या या ठिकाणी या षटकाचा आगाज पहा कशा पद्धतीने केलाय, षटकारांचा पाऊस पडतोय शाहिद। फटका असावा असा दिलदार, बेदुनी आसमान गगनापार, हातर पुन्हा चेंडू तयार असेल चंद्रकांतचा। दरम्यान चेंडू पहा, यावेळी परफेक्ट बॅट वरती चेंडू मात्र मैदानाच्या येऊ शकला नाही, आणि पहा षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेलं। पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 23 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये। कामगार नेते भरत कामठे यांचं देखील आगमन झालंय, हार्दिक स्वागत असेल। शिरूचा हा चेंडू टोलवला जातोय, पहा काय सुंदर फटका, अतिशय पहा सरळ बॅटने फटका खेळलाय आणि आणखीन एका चेंडूला भिरकावून देतोय कल्याणचा फलंदाजीचा राजा शाहिद शेख। नक्कीच सर, आपण पाहतोय मैदानामध्ये शाहिद शेखचे आता बरेचसे मात्र चाहता वर्ग मात्र या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे, कारण शाहिद शेख हा मात्र देऊ परिसरातील खूप सर्वांचा आवडता खेळाडू आहे, आणि तो शाहिद आज मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय। पुन्हा शिरू तयार असेल गोलंदाजी मार्गावर। ओहो, दरम्यान चेंडू पहा, पुन्हा एकदा भिरकावलाय, चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, खणखणी षटकार। फटका असावा असा दिलदार। पाहायचे दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, आणि आत्मविश्वास, जोश, उत्साह, चिकाटी, मेहनत घेणारा संघ आपण पाहतोय आशुभाऊ जाधव फाउंडेशन भोसरी संघ।
दरम्यान चेंडू पायाच्या वेळी पहा ऑन साइडला मात्र चेंडू खेळून काढलाय सिंगल जी मैदानाच्यात घेतली गेली आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाचा पुन्हा एकदा धाबलक जेता मैदान पुढे सरसाव जाणार आहे. या धाबलकावरती नोंद लागल्यात गोलंदाजीवर गोलंदाज शेरा. ओहो शेराचा या दरम्यान पायाचा चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि या दरम्यान पहा झेल सुटला कोणाकडून सर आपण पाहतोय झेल सुटलाय मैदानाच्या संघाचा एक अष्टबल काढू त्याच्याकडून मात्र आता झेल सुटताना आणि कुणाचा सुटलाय तर शाहीदचा सुटलाय जो मात्र या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी करतोय त्याचा म्हणजे शेरूचं कौतुक करावं लागेल. हाही विकेट काढण्यामध्ये तो यशस्वी झाला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी सहाय्य केलं नाही म्हणून झेल मात्र सुट. आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे शाहीद. दरम्यान पहा झेल सुटल्यानंतर काय होतं सर हे दाखवून दिलं मैदानामध्ये शाहीद शेखने खेळलेला खणखणी षटकार. तर शाहीदच्या नावावर जुन्नर प्रीमियर लीग मध्ये एकदाच तो जुन्नर डीजे शाहीच्या नावावर जुन्नर प्रीमियर लीग मध्ये एक आगळा वेगळा विक्रम आहे. एकदाच तो खेळलाय परंतु 5 मॅच खेळला 5ही मॅचला पहिल्या बॉलवर षटकार मारण्याचा विक्रम आहे त्याच्या नावावर. चांगली गोलंदाजी शिरूच मी खरोखर कौतुक करेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका मारलाय परंतु त्यातून तो सावरतोय पुन्हा फलंदाजाला चूक करण्यास भाग पडतोय. बरंच क्रिकेट माती विकेटवरती खेळलं जातं त्यामुळे आता शाहीद मात्र या मैदानावरती शाहीद मात्र 14 चेंडू मात्र शाहीद खेळला आणि 14 चेंडू त्याने 44 धावा बनवल्यात. आतापर्यंत त्याने 6 षटकार आणि 1 चौकार जो मैदानामध्ये खेचून काढलेला आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण पाहणार आहोत. विनोद जो उजेतन आलाय. दरम्यान चेंडू पहा पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला चेंडू बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिया चौकार 4 रन. थँक्यू सर. खऱ्या अर्थानं दोन्ही संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दोन्ही संघ पहा किती संघर्ष करतायत. असं म्हटलं जातं वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लड़ाई क्या जिसमें टक्कर ना हो. इसके ऊपर क्या बात होगी सर आपकी. दरम्यान चेंडू पहा हा चेंडू उंचावून खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केलाय. बॅटवरती चेंडू पहा एवढी मैदानामध्ये येऊ शकला नाही. यावरती पाहतोय शाहीद शेख आतापर्यंत 48 धावांवरती तो नाबाद खेळी करतोय. 16 चेंडू खेळलाय आणि 16 चेंडू त्याने 48 धावा बनवल्यात. दरम्यान चेंडू पाहायचंय डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू सरळ खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार. आणि अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. शाहीद मंत्रमुग्ध करणारी खेळी या ठिकाणी आणि बॅट उंचावून दाखवतोय. अभिवादन नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना करतोय शाहीद. तर धन्यवाद डीजे. शाहीद अर्धशतक केलं जात आहे. 17 चेंडूमध्ये 54 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. शाहीद या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतली जाते का चेंडू सीमारेषेच्या दिशेने मात्र जरूर मार्गस्थ होतोय. शाहीदच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. शाहीद आग ओकतोय. मुंबई पासून दुबई पर्यंत ज्याच्या नावाची चर्चा आहे त्याचं नाव आहे शाहीद. आणि आज मात्र या ठिकाणी देहूमध्ये आल्यानंतर तळवडेमध्ये आल्यानंतर आमदार चषकात देखील आपल्या नावाचा डंका पिटतोय तो मात्र शाहीद. खरं आपण पाहतोय सर आता पाहिलं तर शाहीद शेख मात्र देहू परिसरातील सर्वांचा आवडता खेळाडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय आशुभाऊ जाधव फाउंडेशन हा संघ आशुभाऊचे मात्र 5 खूप जवळचे मित्र आहेत आणि दोन्ही सर्व मान्यवर मात्र एकाच व्यासपीठावरती आहेत. आमचे सागरदादा आहेत. त्यामुळे आता कोणत्या संघाचं आता समर्थन करावं कोणत्या संघाच्या पाठीशी राहावं हे मात्र आता त्यांना सुद्धा कन्फ्युज झालंय कोणत्या संघाच्या आपण पाठी राहावं. आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब देणार आहोत. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब गेलाय एक फिरकी गोलंदाज. तुम्ही मात्र हिंदुस्थानने मात्र फार मोठी चर्चा केली फिरकी गोलंदाजांची आणि त्यामध्ये आपण पाहतोय फिरकी गोलंदाज तुषार शिंदे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. तर विनंती असेल संघाचा 2 टाळ्याने स्वागत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावंकी संख्येचा मान जो मैदानामध्ये मोडला गेलाय. हा चेंडू पहा गती परिवर्तन केलं चेंडू त्यामध्ये आपण पाहतोय अज्जी बेपारी आतापर्यंत 13 चेंडू खेळलाय 38 धावा बनवल्यात. हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू ऑन साइडला मात्र चेंडू खेळून काढलाय. शेरा चेंडूवरती पोहोचला. तदनंतर मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय जोरदार टाळ्याने स्वागत. आपण पाहतोय मंगलदास आप्पा बांधस फाउंडेशन बेल्ले संघाचा 2040 स्वागत. या स्पर्धेतील पहिले शतक पूर्ण करणारा खेळाडू संघ ठरलाय मंगलदास आप्पा बांधस फाउंडेशन.